न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धानिवरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांचे पालकत्व शासन घेणार, जखमींचा खर्च सरकार करणार। डहाणू धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 13 आदिवासी बांधवांच्या कुटुंबांचे पालकत्व आदिवासी विकास विभाग स्वीकारणार असून जखमी 17 जणांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी ही घोषणा केली। बापूगाव व लाखातपाडा येथील नागरिक साखरपुड्यासाठी आयशर टेम्पोतून जात असताना अपघात झाला। 13 जण मृत्युमुखी पडले, त्यात बापूगाव व लाखातपाडा येथील 12 व वांगर्जे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे। 12 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। जखमींवर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आदिवासी विकास मंत्रीच्या माध्यमातून शासनाची भूमिका मांडण्यात आली। मृतांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून गरजा, समस्या व पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करणार। औषधे, शस्त्रक्रिया व सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदतीची घोषणा केली। कोणत्याही कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास मंत्री उईके यांनी व्यक्त केला। खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, विलास तरे, जिल्हाधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी विशाल खत्री व ग्रामस्थ हे सर्व मान्यवर अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते। लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आपल्या प्रतिक्रिया। 1. आमदार विनोद निकोले, मृतांपैकी बहुतेक 30 ते 35 वयोगटातील कमावते सदस्य होते। प्रत्येक कुटुंबाला किमान 10 लाख किंवा त्याहून अधिक मदत द्यावी। NHAI विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। 2. खासदार हेमंत सवरा, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपूर्ण सेवा रस्ते तातडीने पूर्ण करावेत। उड्डाणपूल, पादचारी पूल नसलेल्या ठिकाणी सुविधा उभाराव्यात। धोकादायक रस्ताकट बंद करावेत। यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार। तरी प्रशासन शासन संबंधित घटनेच्या अनुषंगाने काय उपाययोजना करते व आदिवासी समाजाला न्याय देते हे येणाऱ्या काळात दिसेल। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। मौजे बापूगाव या ठिकाणून हे लग्नाचं वऱ्हाड चाललं होतं आणि गुजरातवरून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्याला धडक दिलेली आहे। ती धडक अशामुळे लागली गेली की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जो अंडरग्राउंड ब्रिज आहे तिथून साईडने जो सर्व्हिस रोड दिला पाहिजे तो दिलेला नाही त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे। खरं म्हणजे काल मी स्पॉटवर गेलो, तिथे पाहणी केली ग्रामस्थांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून काही मला माहिती मिळाली। त्यानंतर पुन्हा मी कासा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुद्धा गेलो। त्या बोडी मी पाहिल्या, त्या बोडी पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते जे मृत झालेली जी व्यक्ती आहे ती 35, 30, 40च्या वयोगटातली आहे, म्हणजे तरुण आहे आणि ती घरातली कुटुंब प्रमुख आहे आणि ती कमवणारी म्हणजे घरामध्ये उत्पन्न कमवणारी ती व्यक्ती होती। त्याने प्राणाला ती मुकलेली आहे। म्हणून खरं म्हणजे सुरुवातीला प्रथमतः मी या राष्ट्रीय NHAI वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे हे झाला पाहिजे ही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करतो। त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा देणार आहे। त्याचप्रमाणे काल जे शासनाने या मृत कुटुंब व्यक्तीला जे आर्थिक सहाय्य जे काल त्यांनी जे जाहीर केलेलं आहे ते 5 लाखाचं जाहीर केलेलं आहे। म्हणून माझी अशी मागणी आहे की 5 लाखामध्ये आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवाची किंमत लावू शकत नाही, परंतु हे झालेलं आहे, घटना घडलेली आहे, आपल्या हातात नव्हतं। म्हणून शासनाने 5 लाखाऐवजी 10 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा सरकारने विचार करावा आणि त्यांना आर्थिक सहाय्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत हे निवेदन पोहोचवतो। 18 तारखेला बापूगाव, लाखतपाडा व वांगर्जे येथील आमचे आदिवासी बांधव, आदिवासी कुटुंब साक्षगंधाच्या निमित्ताने आयशर टेम्पो मध्ये बसून जात होते। धानिवरी येथे अपघाती निधन झालं। अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी बाब आहे। त्यामुळे त्यामध्ये एकूण 13 व्यक्ती मृत्यू पावलेले आहे। बापूगाव व लाखतपाडा येथील 12 और वांगर्जे येथील 1 असे एकूण 13 व्यक्तीचं निधन झालेलं आहे आणि वेदांत हॉस्पिटल येथे 17 कुटुंब भरती आहे। कालच मुख्यमंत्री मोदी यांनी या कुटुंबाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून भावना जाहीर केलेली आहे। कल्पना आहे तुम्हाला, तुमच्या माध्यमातून जाहीर सुद्धा झालेली आहे। लवकरात लवकर ती मदत मिळेल। सोबतच हे सर्व कुटुंब जे आहे त्या कुटुंबांना आदिवासी विकास विभाग पालकत्व घेऊन पालकत्वाची भूमी जबाबदारी स्वीकारून 100%
विशेष लक्ष देऊन वेळोवेळी येणारं सहकार्य, वेळोवेळी अडचण ते पूर्ण करण्यास आदिवासी विभाग पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो. आज अंत्यविधीच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आलेले आहे, आमचे खासदार आलेले आहे, आमचे सर्व पदाधिकारी आलेले आहे, गावकरी बंधू आलेले आहे. निश्चितच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे, दुःखदी घटना अशी तरी आपल्याला आता सर्वांना सहन करण्याची शक्ती सर्वांनी प्राप्त केलेली आहे आणि निश्चितच आम्ही ही कधी अशी घटना विसरणार नाही. सर, शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली, मात्र स्थानिक आमदार विनोद निकोले त्यांनी सांगितलं की अनेक जण हे कुटुंब प्रमुख आहेत, त्याच्यामुळे ही मदत जी आहे ती वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत काय? काल मुख्यमंत्री मोदयांनी तात्काळ दखल आणि नोंद घेऊन घोषणा केली, याची कल्पना तुम्हाला मीडिया लोकांना माहीत आहे. आता या व्यतिरिक्त येणाऱ्या अडचणी आहे. दवाखान्यात भरती असलेल्या सर्व कुटुंबांचा उपचार जो आहे 100% शासनाच्या माध्यमातून करणार आहोत आम्ही. औषध असो, कुठलं ऑपरेशन असो, 100% शासन करेल. आणि या व्यतिरिक्त आमचा समाज आहे आणि त्या समाजाचा आदिवासी विकास विभाग आहे. ज्या ज्या अडचणी येईल वेळोवेळी आम्ही आताच या ठिकाणी येण्याच्या पूर्वी जिल्हाधिकारी, ATC, प्रकल्प अधिकारी आम्ही सर्वजण बसलो आणि या सर्व कुटुंबाबद्दल चर्चा केली. कुटुंबाचा ते सर्वे करेल, काय काय अडचणी असेल त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही पात्र ठरू. परंतु वाऱ्यावर कोणाला सोडल्या जाणार नाही, कारण आमचे बांधव आहे, आदिवासी बांधव आहे आमचे, एवढं सांगतो.